काही मतदारसंघांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी समोर नवं आव्हान उभं ठाकलंय। बारामतीनंतर सातारा म्हाडा या मतदारसंघांमध्ये सुद्धा तुतारीवाल्यासमोर अपक्षांची तुतारी उभी राहिली आहे। तुतारीवाल्यासमोर घड्याळ किंवा कमळच नाही तर आता तुतारीचं सुद्धा यामुळे आव्हान दिसतंय। चिन्हामधील साम्यामुळे मतदार संभ्रमित होण्याची शक्यता असल्याचा आक्षेप आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून घेण्यात आलेला आहे। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी समोर हा नवा पेच निर्माण झालेला आहे। प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, नेमका हा सगळा काय घोळ आहे? कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये अशा पद्धतीचा आक्षेप आता घेण्यात आलेला आहे आणि याबद्दलची माहिती मिळते? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाल्याचं आपल्याला माहिती आहे। तर अशाच पद्धतीचं तुतारी नावाचा शब्द असलेलं एक चिन्ह आणखी एका उमेदवाराला मिळालेलं आहे आणि त्याला सुप्रिया सुळेंकडून हरकत घेण्यात आलेली आहे, आक्षेप घेण्यात आलेला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी या सगळ्या आक्षेपावरती काय निर्णय देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुतारी या शब्दाचं नामसाधर्म्य दोन उमेदवारांच्या चिन्हांमध्ये असल्यामुळे यावरती आक्षेप घेण्याची जी प्रक्रिया आहे ती सुप्रिया सुळेंचे जे निवडणूक प्रतिनिधी आहेत, छाबी आहेत, त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच काय नेमका निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यांचं असं म्हणणं आहे की जे चिन्ह मिळालेलं आहे त्याला अर्थात इंग्रजीत ट्रम्पेट असं म्हटलं जातं। त्या ट्रम्पेटला मराठीत तुतारी म्हटलं जात नाही। मात्र तरी देखील जी निवडणूक आयोगाकडून चिन्ह देण्यात आलेली आहेत त्या चिन्हांवरती फोटो आणि फोटोच्या वर इंग्रजी आणि इंग्रजी अक्षराच्या वर जे मराठीत अक्षरात नाव लिहिलेलं आहे त्याला तुतारी असं लिहिलेलं आहे आणि त्याला आक्षेप घेण्यात आलेला आहे। पाहावं लागणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी काय नेमकं उत्तर देतात। गुरुप्रसाद, सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।